We'll open our Bibles to Psalm 62 verse 8. Trust in God at all times, you people. Pour out your heart before Him. स्तोत्रसंहिता 62:8 मध्ये असं लिहिलंय, अहो लोक हो, सर्व काळ त्याच्यावर भरोसा ठेवा, त्याच्या समोर आपले हृदय होता, देव आमचा आश्रय आहे. Praise God. आमेन. Trust in God at all times. नेहमी सदैव देवावर विश्वास ठेवा. For all things. सगळ्या गोष्टींमध्ये देवावर विश्वास ठेवा. Small trouble, big trouble. छोटे त्रास, मोठे त्रास, whatever. जे काही असेल ते. Today millions are living in stress. आज करोडो माणसं स्ट्रेस खाली, दडपणा खाली जगतायत. Why? का? Because their expectations are not met. कारण त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, अपेक्षा पूर्ती होत नाही. If they are not fulfilled, आणि त्या साध्या साध्या अपेक्षा जर आपल्या पूर्ण नाही झाल्या, it frustrates तर us. त्यातनं आपल्याला कंटाळा येतो, वैताग येतो. Concerning your family, concerning your work. समजा तुमच्या परिवाराविषयीनं, तुमच्या कामाविषयीनं, नोकरी धंदा जे काही आहे, Unresolved conflicts. कधी कधी आपले काही वादिवाद असतात, घरचे बाहेरचे, जे सुटतच नाही, ज्याला क्लोजरच नाही. Failing in unhealthy body. आणि शरीर साथ देत नाही, सारखं काही ना काही आजार, सारखं काही ना काही आजार. Today so many people are not sleeping at night. तुम्हाला माहिती आहे, अलीकडे अनेक माणसं अनेक रात्री झोपतच नाहीत. And there is no sure cure for frustration in the world. आणि जगामध्ये वैताग येणं ही जी काही बाब आहे, त्याचा काही उपाय नाहीये, त्याला काही औषध नाहीये. The world will just tell you. हे जग तुम्हाला फक्त असं सांगेल, Put brakes to your flares. की बाबा असं कर, थोडासा आराम कर, Don't get too angry. आणि फार चिडू नको, जरा दमानी घे. Finally they themselves don't know which will work. कारण सरते शेवटी कोणालाच माहिती नसतं की यातनं काय काम करणार आहे. ना सांगणाऱ्याला माहित आहे, ना ऐकणाऱ्याला माहित आहे. That's why they give you 10 options. आणि म्हणून ते 10 पर्याय देतात. कुछ अच्छा सुन, कुछ अच्छा कर, शांत बैठ या आराम कर. But I will show you a sure way of curing frustration. पण ते सगळं बाजूला ठेवा. मी तुम्हा लोकांना, तुम्हाला जर वैताग येत असेल आणि चिडचिड होत असेल, तर त्याचा 100% उपाय सांगतो. And that is तो म्हणजे trusting God. देवावर विश्वास ठेव बाबा. Just one answer. एकच उत्तर आहे. Trusting God देवावर विश्वास ठेवा. will remove you out of all frustrating cases also. आणि देवावर विश्वास ठेवल्यामुळे काय होईल, वैताग जरी यायचा असेल तरी येणार नाही, कारण देव आपल्या सोबत आहे. God cuts the roots. देव काय करतो, मुळाला घाव घालतो. God deals with the roots. देव काय करतो, मुळाला घाव घालतो आणि मुळच कापून टाकतो. The world deals with the branches. जग काय करतं, फांद्या कापतंय. And again it springs up. आणि फांद्या कापल्या की फांद्या परत येत आहेत. God removes it from the roots. देव मूळच कापून टाकतो. Praise God. क्या प्रॉब्लेम परत व्हायलाच नको. And He replaces it with His strength. आणि देव त्याच्या शक्तीनं त्याची बदली करतो. वैताग त्या जागी देव देतो शक्ती. Praise God. चिडचिड त्या जागी देव देतो शक्ती. You cannot do it. तुला नाही जमणार करायला. On your own you cannot do it. स्वतःच्या शक्तीवर तुला करायला जमणार नाही, कारण ते तुझं माझं कामच नाही. You will be frustrated. तू वैतागणार आहेस. But when you depend on God, पण जेव्हा तू देवावर अवलंबून राहशील ना, God will do it for you. देव तुझ्यासाठी करेल ना. Bible says बायबल म्हणतं in Leviticus 26 verse 20, लेविय 26 अध्याय 20 वचन, your strength shall be spent in vain. तुझी शक्ती वाया खर्ची पडेल. Why are you wasting your strength? म्हणजे तुझी शक्ती तू का व्यर्थ वाया घालवत It will आहेस. not work for you. तुझ्यासाठी काम तसं होणार नाही. स्वतःच्या शक्तीवर करायला गेला It तर, will frustrate you all the स्वतःच्या more. शक्तीवर करायला गेला तर तुला अजून वैताग येणार आहे, अजून चिडचिड होणार But आहे. Bible says पण बायबल म्हणतं in Job 12 verse 13, योबाचा 12 अध्याय 13 वचन, with God is wisdom and strength. देवासोबत ज्ञान आणि शक्ती आहे. He has counsel and understanding. देवाकडे मसलत आणि समंजसपणा आहे. Praise God. ओ So हालेलुया. don't worry. तर काळजी नाही करायची. You have God with you. तुझ्या पाठीशी देव आहे, तुझ्या सोबत देव आहे. In your troubles, तुमच्या त्रासांमध्ये you need to draw more closer to God. तुम्ही देवाच्या जास्त जवळ आलं पाहिजे. बेटा लांब लांब नाही जायचं. त्रास होतायत, देवाच्या अजून जवळ या. Sometimes trouble comes as a test whether to see you will depend on God. कधी कधी त्रास सुद्धा अशासाठीच येतात, तपासायला, तुमची कसोटी घ्यायला, की तुम्ही त्या त्रासात देवावर अवलंबून राहून देवाच्या जास्त जवळ येताय का देवापासून लांब 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 पळताय. God wants you to come close to Him. देवाची इच्छा आहे तुम्ही देवाच्या जवळ आलं पाहिजे.
And so even if trouble makes you to come close to God, He will allow. आणि म्हणून जर त्रासांमुळे तुम्ही देवाच्या जवळ जर येत असाल तर देव परवानगी देईल त्या त्रासांना यायला, कारण की देवाची इच्छा आहे कसंही करून हा माझ्या जवळ यावा. Whatever you are going through today, तसं आज आत्ता या सेकंदाला तू ज्या काही परिस्थितीतनं जातोय bear it with the strength of सहन God. कर, देवाच्या शक्तीने सहन कर. Don't be bitter with God. काही नाही होत, देवाविषयीनं कडू होऊ नको, सहन कर. Don't be provocative. आणि देवाविषयीनं चिडचिड करू नको, उसकू नको असा. In life there can come failures and defeats. आयुष्य आहे, याला जीवन ऐसे नाव. आयुष्यामध्ये पराजय, हार, अपयश हे सगळं येऊ शकतं. This is a part of our life. आयुष्याचा हा भाग आहे बेटा. कधी चढ, कधी उतार, कधी जिंकतोय, कधी हारतोय, हा भाग आहे And आयुष्यात. life is never fair. आणि आयुष्य कधी न्याय देत नाही, आयुष्य अन्यायच आहे. Some people have it all, some have nothing. बघा ना, काही लोकांकडे सगळं असतं, काही लोकांकडे काहीच नसतं. That's why you need God. म्हणून देव लागतो. That's why you need God. म्हणून आपल्याला देव लागतो. Bible says in Isaiah 19 verse 3, यशाया 19 अध्याय 3 वचन बायबल म्हणतं, God is saying, देव बोलतोय, I will frustrate their counsel, says the Lord. मी त्यांची मसलत जी आहे ना त्या मसलतीला सगळा वैताग आणि देव म्हणतोय. I will frustrate the world for you. म्हणजे जगाला मी वैताग देईन तुझ्यासाठी, But you don't get पण frustrated. तू नको वैतागू. अख्ख्या जगाला मी वैताग देईन तुझ्यासाठी, पण तू वैतागू नको. हे With जायला great expectation you have come here. मोठ्या अपेक्षेनं आज तुम्ही लोक इथे आलेले आहात बरं का. With great pain you have come here. मोठ्या मोठ्या वेदना घेऊन तुम्ही लोक आज रात्री इथे आलेले With आहात great frustration you have come आणि here. फार वैतागलेले आहात. त्या अवस्थेमध्ये आज रात्री तुम्ही इथे आलेले आहात. Don't worry. अजिबात काळजी The करू Lord नका. will touch you. प्रभू तुला आज स्पर्श करेल. Tonight He will touch you. आज रात्री प्रभू तुला स्पर्श करेल. Tonight He will give back your health. आज रात्री तुझं गेलेलं आरोग्य देव तुला परत करेल. Even now, आता सुद्धा if you are praying in your heart, जर तू तुझ्या हृदयात प्रार्थना करत असशील, your neighbor will not hear, तुझा शेजारी ऐकणार but नाहीये, God will hear. पण देव ऐकेल, कारण हे देवाचं मंदिर आहे. Your coming here is a blessing. तुझं इथे येण्याचा आशीर्वाद आहे. Your praying to God is a blessing. तुम्ही देवाला प्रार्थना करताय तोच आशीर्वाद Your आहे. seeking God is a blessing. तुम्ही देवाला शोधताय तोच आशीर्वाद Your आहे. believing in God is a blessing. देवावर विश्वास टाकला ना तुम्ही, तोच आशीर्वाद आहे. Your trusting God is a blessing. देवावर भरोसा टाकला तोच आशीर्वाद आहे. Your muttering in your heart is a blessing. हृदयामध्ये चुटपुटताय तोच आशीर्वाद आहे. Your love for God is a blessing. देवावरचं तुझं प्रेम तुला आशीर्वाद आहे. Jesus knows your needs. येशूंना तुझ्या गरजा ठाऊक आहेत. Jesus knows your wants. येशूंना तुला काय हवंय तेही माहिती आहे. Jesus knows your pain. येशूंना माहितीये ना तुला कुठं दुखतंय, खुपतंय, काय Jesus होतंय. knows your sadness. अरे येशूंना माहितीये तुला काय दुःख आहे. Jesus knows your emotions. येशूंना तुझ्या भावना माहिती आहेत. सगळंच माहितीये येशूंना Jesus आपलं. knows your enemies. येशूंना तुझे शत्रू पण माहिती आहेत की ह्याचे शत्रू हे आहेत. Jesus knows your sickness. येशूंना तुझे आजार पण माहिती आहेत की याला हा आजार झालाय. And so He is enough for you. म्हणून येशू तुला पुरून उरतील, येशू तुला पुरेसे आहेत. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 9 verse 6, यशाचा 9 अध्याय 6 वचन, He will be called mighty God. त्याला महान देव असं नाव असेल. Jesus is called mighty God. येशूंना महान देव म्हटलं जातं. That means a strong God, याचा अर्थ बलवान, खंबीर, शक्तिमान a देव, divine hero. एक दैवी हिरो. हालेलुया. Don't forget this हे name. नाव नाही विसरायचं. This name spells salvation for या you. नावात तुझं तारण आहे. This name spells healing for या you. नावात तुझं आरोग्य आहे. This name spells deliverance या for you. नावात तुझी सुटका आहे. Every frustrating situation can be changed in the name of Jesus. वैताग देणारी प्रत्येक परिस्थिती येशूंच्या नावात बदलू शकते. Frustration is not an ordinary thing. वैताग येणं काही साधी बाब नाही बेटा. It's a wicked thing. वैताग येणं म्हणजे फार दुष्ट बाब आहे. It is used by the devil to disappoint you, आणि या वैतागवाडीला सैतान वापरतो तुला नाराज करायला, डिसअपॉइंट करायला, to नैराश्यात worry you, द्यायला, to remove you तुला from your काळजी द्यायला, destiny. तुला टेन्शन द्यायला, तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा जी आहे त्याचा नाश करायला. But don't give in to frustration. पण वैतागायचं नाही. Give in to Jesus, येशूंकडे यायचं, and all will be well. सगळं ठीक होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.